हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण आहा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान विठवारी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठ्ठवरी सुंदर ते ध्यान उभे विठ्ठवरी करा कटेवरी ठेवनिया कर कटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर
पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर पाहिला श्रीमुखावडी, पाहिला श्रीमुखावडी, तुळशी हार गळातच पितांबर, तुळशी हार गळातच पितांबर. आवडणी राम करू हे जिजाला आवडणी राम करू
विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा कवटाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल तोहा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा परवा सर्व लोकाचे आगर आपण कुमादेवी तोहा विठ्ठल तोहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमार वर तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा सर्व लोकाचे आगर आपण कुमादेवीवर तोहा विठ्ठल तोहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमार वर तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा जय जय राम हरे जय जय राम स्वाहा जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम बळीयाचे अंकित बळीयाचे अंकिता आम्ही झालो बळी आम्ही झालो तुला काळीला केला चढवून संसार केला चढवून जीवा षडोबीचा हार केला षडोबीचा केले तृणाई समान केला चढवून पहिला संसार केला षडोबीचा मार षडोबीचा मार केला षडोबीचा मार तुका म्हणे आता तुका म्हणे आम्ही मुक्तीची आम्हा काळीला संसार केला चढवून मारला चाळीला संसार केला षडोबीचा मार चढवून
बळियाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार, लाथाडीला संसार. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार, लाथाडीला संसार.
बसलेल्या सगळ्या लोकांना बोलता येत असलं पाहिजे असं मला वाटतं या. सगळ्यांना बोलता येत आहे ना? कोणाला येत नाही तरी हात वर करता का? येत आहे ना? येत आहे ना? मग बोला की. बोलता येत आहे ना? मग बोला ना. बोला. श्री ज्ञान भगवान बोला म्हणा. ईश्वर महाराज की वा बरं का? वा बरं का? आम्हाला चालत नाही पण तुमच्यासाठी काय पण. बळीयाचे अंकित भजन राहिलं ना. आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार, केला षडवर्मीचा मार, जनतन धन केले तृणाही समान, केला लाताळीला संसार, केला षडवर्मीचा. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता मी मुक्तीची माथा, लाताळीला संसार, केला षडवर्मीचा मार. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम करो प्रथम सरे चरणा संतारिया सरे चरण सरे चरण जगपादाने कथिता विज्ञान जगपादाने कथिता विस्तार जगपादाने कथिता विज्ञान जगपादाने कथिता विस्तार आदि ससुरो दास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अवेरो यावर अहो स्वामी तुकया देवा बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार, केला षडवर्मीचा मार. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपलं पारमार्थिक बळ सांगितले. माणसाच्या मनामध्ये ज्या इच्छा येतात त्या इच्छेचे दोन प्रकार आहेत. एक साधारण इच्छा आणि दुसरी असाधारण इच्छा. शास्त्रीय व्याख्या अशी आहे, समूहावर एकत्वानं जो धर्म राहतो त्याला म्हणतात समष्टी धर्म, आणि एकावर भिन्नत्वानं जो धर्म राहतो त्याला म्हणतात व्यष्टी धर्म. तुम्हाला हे समजणार नाही पण काय आवश्यकता नाही. वेदांत शब्दामध्ये लय इंटरेस्ट घेत जाऊ नका. वेदांत सगळ्यासाठी नाहीच आहे मुळात, आणि सगळ्यांना सांगून बोर करूच नाही. शब्द काय
शब्द आहे समष्टी इच्छा. समष्टी इच्छा म्हणजे सगळ्यांची. आणि दुसरा काय व्यष्टी इच्छा. जी सगळ्यांची इच्छा आहे तिला म्हणतात साधारण इच्छा. आणि एकाची इच्छा आहे त्याला म्हणतात असाधारण इच्छा. साधारण इच्छा सगळ्यांची एकच आहे, त्यात फरक नाही. असाधारण इच्छा प्रत्येकाची भिन्न आहे. उदाहरणार्थ इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रानं मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा 3 मानल्यात. कोणाला सांगता येतं आहे का? अंकित महाराज. अन्न, वस्त्र आणि मूलभूत. खूप आहेत पण मूलभूत म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न पाहिजे. अन्न नको असं कोण म्हणतं आहे? कुणीच नाही. भूक सर्वांना लागते ना. कीर्तन झाल्यावर जेवण आहे का? आहे ना रोज. हां मस्त आहे जेवण आहे. काय बेत काय काय बेत आहे? आणि गोड कायचं असेल की काय? लाडू आहे. मला माहीत असतं तर मी जेवलोच नसतो आधी. सर्वांना जेवायचं, सर्वांना भूक लागते ही साधारण इच्छा आहे. आता जेवायला बसला. जेवायला बसल्यावर काय झालं? हे म्हणले पालक भाजी आहे. एकानं वाटी काढली. का हो? मला आवडत नाही. एकानं लाडू काढला. का हो? मी गोड खात नाही. जेवणाची इच्छा सर्वांची एकच आहे. हां पण काय खावं ही इच्छा वेगळी आहे. प्रत्येकाची वेगळी आहे. दुसरी गरज आहे कपडा. अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपड़ा और मकान. रोटी, कपड़ा और मकान. फूड, क्लॉथ अँड होम. कपडे पाहिजे. प्रत्येकाची इच्छा कपडे. प्रत्येकाला कपडे पाहिजे. लज्जा रक्षणासाठी कपडा पाहिजे. कोणता पाहिजे असा फरक पडला. सगळ्यांची एक इच्छा नाही. प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे. कुणाला का आवडेल कुणाला का आवडेल. तरी महिला मंडळ माझ्यापुढे बसला आहे ना तर मला तुमच्यात लय अति शिकलेल्या बाया दिसत नाहीत त्या मानाने. बरं आहे जाऊ द्या. बाबा मी मराठवाड्यात जातो. तुम्ही कुठले बाबा? विदर्भ. तुमच्याकडे 8 दिवस राहिलो मानिक बाबा. विदर्भ. मराठवाड्यामध्ये अजून 95% बायांचा पदर डोक्याच्या खाली आला नाही. 95% वाचा. विषय राग मानला का? विषय काय? कपडा पाहिजे मान्य आहे. कसला पाहिजे? प्रत्येकाची इच्छा भिन्न. मकान, घर पाहिजे का नको? घर पाहिजे. कसं पाहिजे? भिन्न भिन्न आहे. घरामध्ये डेकोरेशन कसं पाहिजे? POP. फरशी कसली पाहिजे? पार्टेक्स. आता ती बी मागं पडली. त्याच्या पुढं काय काय निघाले आता. जाऊ द्या. घर पाहिजे. सगळ्यांची इच्छा एकच. कसलं पाहिजे? भिन्न इच्छा. म्हणून ज्ञानोबारायण लोकांनी विचारलं सगळ्या जगाची इच्छा सांगा मला. मतभेद होता कामा नाही. सगळ्या जगाची. एकदा काय झालं, दरबारातल्या सरदारांनी बिरबलाच्या विरुद्ध कुरघोडी केली. म्हणले बादशाह हुजूर आमचं म्हणणं असं आहे बिरबल जर चतुर आहे ना तर त्यानं आमच्या सगळ्यांच्या मनात काय ओळखून दाखवा. आणि यांनी ठरवलं काय बी सांगू दे आपण नाहीच म्हणायचं. आपल्या मनात असलेलं म्हणलं तरी आपण नाहीच म्हणायचं.
विचार बिरबल क्यों, इनकी ख्वाहिश बताएगा? मैंने बताऊंगा, बताओ. बिरबल सांगितलं, हुजूर या सगळ्यांच्या मनात एकच आहे, आपल्या राजाला आयुष्य भरपूर मिळावं, आपल्या राजाचं राज्य चांगलं असावं, आपल्या राजाच्या राज्यामध्ये दुष्काळ कधी पडू नये, आपल्या राज्यामध्ये सिलेंडरचा पुरवठा कमी पडू. माहिती म्हणून सांगतो, माहिती म्हणून, सिलेंडर कमी नाहीत. हा पुरवठा आहे का नाही, हा कृत्रिम निर्माण केला आहे. तुमचं लक्ष कन्वर्ट करण्यासाठी. सगळं सांगत नाही मी, जरा बारीक अभ्यास बी करावा. जगाच्या आंतरराष्ट्रीय लेवलला जगातल्या मोठमोठ्या देशांचे पुढारी त्यांचं सेक्स कॅन्डल उघडकीला आलं आहे. हां, मग ते उघडकीला आलेलं आहे, त्याचं लक्ष कन्वर्ट करायचं म्हणून हे उद्योग सोडून द्या. त्याला विषय काय, महिला मंडळ तुमच्यासाठी. सिलेंडर कमी नाही बरं का, कार्डावर मिळत नाही. काळ्या बाजारानं 2000 लागल एवढं मिळतं आहे, काय काळजीपणा. विषय सोडून द्या. काय, आपलं राज्य चांगलं असावं, आपल्या राज्याला कोणीही शत्रू नसावा. बिरबल काय म्हणला, हुजूर अशी कुणाची इच्छा नाही त्याला हात वर करायला सांगा. करेल का हो? कोणीच हात वर केला नाही, नाहीच केला, तो बिरबल होता ना. तसं ज्ञानोबाने विचारलं, या सगळ्या जगाची एकच इच्छा सांगा. ज्ञानोबांनी एका ओळीमध्ये सगळ्या जगाची एकच इच्छा, त्याला म्हणतात साधारण इच्छा. सगळ्या जगाची एकच इच्छा ज्ञानोबांनी ओळीत सांगितलेली आहे. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. ज्ञानोबा सांगतात सगळ्या जगाची एकच इच्छा आहे, काय, एक सार्वभौम, मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावा. सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांची. मिळत नाही ते द्या सोडून, पण आहे का नाही इच्छा, आपण भारताचा प्राईम मिनिस्टर बनावं. वाटतंय का नाही, खरं सांगा, वाटतंय का नाही? वाटतंय, खोटं कशाला बोलायचं. तुमचं सोडून द्या, मलाच वाटतंय. झालं का? मग का वाटतंय? अगर एक चाय बिकने वाला प्राइम मिनिस्टर हो सकता है तो कीर्तन करने वाला क्यों नहीं हो सकता? एक सार्वभौम, मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावं, एक इच्छा. आणि दुसरी इच्छा आहे, न मरणे निर्विवाद जगापडी, मी कधीही मरू नये. प्रत्येकाची इच्छा आहे कधीही मरू नये. एक कल्पना आहे. आपण कीर्तनात बसलो आहे आणि अचानक जर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी गराडा घातलेला नाही, कल्पना आहे, गराडा घातला आणि हातामध्ये स्टेन गन, खबरदार कोई हिलेगा नाही. मी गेलो पळत, म्हणलं बाबा रे, माझं कीर्तन आहे, असलं काय करू नका. कारण का, तुम्ही जर गोळीबार केला तर जाहिरात जाईल पंडाचा त्याच्या कीर्तनात आणि माझी कीर्तनं बंद होतील. तर माझ्यासाठी एक काम करा, मारू नका. अतिरेकी ऐकत नाहीत, पण ऐकलं. ते काय म्हणले, ठीक आहे, आम्ही आलो आहे ना, मग एक काम करा, आल्यासारखं एक तर मनुष्य आम्हाला द्या, एक तर द्या. म्हणले कोणता देता, तर कुणाच नाव घेऊ. मग मी त्याला सांगितलं, असं करा, माझं कीर्तन झाल्यावर
जो सगळ्यात पहिल्यांदा उठल त्याला तुम्ही असं जर मी म्हटलो तर तुमच्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा कोण उठेल त्यानं हात वर करा. नाही होणार ना. उलट सगळे म्हणतील तात्या तुमचीच गडबड आहे, तुम्हीच जावा. न मरणे कोणालाही पंचदशीमध्ये श्लोक आहे, मान भुवम हि भूयासम इति प्रेमात्मनिक्षते. मान भुवम मी नसावा असं नाही, भूयासम मी असावाच, ह्या दोन इच्छा आहेत. न मरणे निळा आणि एक सगळ्यात मी श्रेष्ठ असावा, माझ्यापेक्षा मोठा कोणी नसावा. जीवाची पहिली इच्छा आहे मला मिळावं, पहिली बरं का. दुसरी इच्छा आहे आणखीन मिळावं. तिसरी इच्छा आहे मला जे मिळाले ते कुणाला. हां, इथं घोटाळा आहे. मला मिळावं मान्य आहे, आणखी मिळावं हेही मान्य आहे, सर्व मिळावं हेही मान्य आहे, पण मला जे मिळाले ते दुसऱ्याला कोणाला हे मान्य नाही. आणि इथं आपल्या सगळ्यांच्या जीवनाची शोकांतिका आहे. लक्षात ठेवा, माणसाला आपल्याला काय आहे त्याच्यात समाधान नाही, आपल्याला काय नाही त्याच्यात दुःख आहे. झालं का. पोटात दुखण्याचे प्रकार आहेत बरं का. जास्त खाल्लं तरी पोटात दुखतं, पोळी एखादी खाल्ली तरी पोटात दुखतं, जेवणामध्ये एखादा कच्चा पदार्थ असला तरी पोटात दुखतं, एखादी आळी बिळी जेवणात गेली तरी पोटात दुखतं, अल्सर झाला तरी दुखतं, अपेटीस झाला तरी दुखतं बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शेजारण्यानं का स्कॉर्पिओ घेतली की तरी पोटात, जाऊबाईच्या हातात आपल्या अगोदर पाटली आली तरी पोटात दुखतं. आणि अगोदरचे प्रकार सांगितले ना त्याच्यावर औषध आहे, औषध आहे. शेवटचा प्रकार आहे ना त्याच्यावर औषध नाही, त्याच्यावर औषध नाही. दोन भक्त देवाकडे गेले, एकाच वेळी बसले, देव एकाच वेळी प्रसन्न झाले. बोल अवस्थानो काय देऊ. पहिला म्हणला त्याला सांगा. ठरवलं काय, त्यानं जे मागितले त्याच्यापेक्षा जास्त मागायचं. दुसरा म्हणला त्याला सांगा. दोघं मागणारच. भगवान म्हणले मला एवढा वेळ नाही, एक काम करा, आता एक सांगतो, एकानं मागा, जो मागल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल. आता तर वाचाच बसली का. आपण एक गाडी मागितली तर त्याला दोन गाड्या, आपण एक माडी मागित त्याला दोन माड्या, आपण एक लेडी मागित त्याला दोन लेड्या. मागणारच. भगवान म्हणले मी निघालो आता लेखा काय करावं, एवढ्या दुसरं वाया जाते, लवकर बोला. निघालो मी. एक भक्त म्हणला थांबा मागतो म्हणलं. दुसरा काय म्हणलं माग. काय माग, जे मागतील त्याच्या दुप्पट माग. पहिल्यानं काय मागितलं आहे का. पहिला म्हणला देवा माझा एक डोळा घालीव. भगवान म्हणले असं का, तुम्हाला काय करायचं. माझा एक डोळा घालीव. त्याचा एक डोळा गेला, दुसऱ्याचे दोन. म्हणला माझा एक पाय लंगडा कर. काय केला, दुसऱ्याचे किती झाले दोन. हे मी कुणाच सांगतोय, हां तुमचंच सांगतोय. फक्त तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून त्याला म्हणतात शाल जोडा. हां, शालीतनं मारल्यावर लय लागत नाही, आपलं चाललं हे. आणखीन काय. आणि म्हणला माझ्या अंगणात
एक आड तयार कर. ह्याच्या अंगणात एक आड, दुसऱ्याच्या अंगणात 2 आड. ह्याचा एक डोळा केला, दुसऱ्याचे ह्याचा एक पाय, दुसऱ्याचे ते दोन्ही डोळ्याला आंधळं, दोन्ही पायानं लंगडं, अंगणात गेलं, धड पडून विहिरीत पडलं आणि मेलं. आणि काय ऐकलं तुम्ही? गावातले लोक काय म्हणले माहिती आहे का? लेका 6 महिने डोंगरात गेला होता, काय मिळवलं? एक डोळा घालवला वय. तो मला बघा, एक डोळा जाऊ दे, एक पाय जाऊ दे, पण त्याला घालवला तेव्हा समाधान झालं. काय सांगतो हे? एक सरोवर मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावा आणि मला कधी मरण येऊ नये. मग आता ऐका, सगळ्यात फोटोग्राफर, ए बाळा, ए काय काय काढतोस तू? जा तिकडं, उभा राहा. काय एवढं काय काढायचं? एक आहे ना, तुम्ही आहे का नाही? आहे का? तुम्ही आहे का? चालू आहे का? व्हिडिओ चालू आहे का? जरा मधनं कॅमेरा फिरवीचा, म्हणजे काय होईल, ह्यांचे थोबडे भीतील ना. आता हे तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला ह्यातलं काहीच चालत नाही, पण आपलं चालवून घेतो आम्ही. अलीकडे काय आहे, आजारी पडल्यापासून मी आग्रह सोडला आहे, काय आमचा थोबडा घ्यायचा तेवढा घ्या, जात नाहीतच, विषय सोडून द्या. मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावा. मग कसा असावा? कसा असावा? कसा असावा? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. हे सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. ओ धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता सगळ्यापेक्षा श्रेष्ठ होण्याचे 4 मार्ग आहेत. एक धनानं, दुसरं बळानं. एक धनानं, दुसरं बळानं, तिसरं बुद्धीनं आणि चौथं शक्तीनं. धन, शक्ती, बुद्धी आणि सत्ता या 4 साधनानं मनुष्य लोकावर नियमन करतो. एक म्हण आहे ना, बळी तो शंकरबुवा, असंच म्हण आहे बा, असंच प्रमाण आहे. तुका म्हणे बळी तो गांड्याचे पहिला मार्ग पैशाने. लोक
पैशाने पाहिजे ते विकत घेतात. पाहिजे ते बहुमत नसताना सत्ता ताब्यात घेतात. 40 आमदार गुवाहाटीला नेतात. जाऊ द्या, हे लांबचं जाऊ द्या, कशाला पाहिजे लांबचं. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्याकडं जाऊ द्या. विषय काय? पैसा. पहिलं बळ आहे पैसा. पैशानं लोकांना ताब्यात घेता येतं. दुसरं आहे शरीरातलं अंगबळ. हे शहरामध्ये दादा लोकांचं पीक लय आलं सध्या शहरात. दादा म्हणजे कोण? जो दादागिरी करतो तो दादा. झालं का? बॉडी मस्त पाहिजे डुकरासारखी, दाढी मस्त पाहिजे बोकडासारखी. झालं का? गाडी मस्त पाहिजे फॉर्च्युनरसारखी. गाडीमध्ये गडी मस्त पाहिजे रानडुकरासारखे. चारी बोटात, चारी नाही 8 बोटात. अंगठ्यात घालत नाहीत, घालता येत नाही म्हणून. 8 बोटात अंगठ्या पाहिजेत. गळ्यामध्ये केवढ्याचं म्हणू? नाही काय लाखात 2 काय लाख होतं? होईल. अहो लाख म्हणजे 1.5 तोळा झाला. 1.5 तोळा झाले. 1.5 तोळा बी नाही. चांगले 10-15 तोळ्याचं हां 10-15 तोळ्याचं 10-15 तोळ्याचं हातात मनगटात काय म्हणतात त्याला? ब्रेसलेट. ब्रेसलेट. हा मनगटात एवढं सगळं पाहिजे. डोक्यात मेंदू नसला तर चालतो. त्याचं नाव दादा. मग दादा हे म्हणलं उभं राहायलाच पाहिजे. काय? पैसे काढ. कशाला? दे म्हणतोय ना. किती? 5,000. एवढं नाही तर दे. 5,000 दिलं दहीवडीत. केव्हा द्याल? देऊ की काय काळजी करतोस? 1 महिना झाला. दादा पैसे देऊ ना. कुठे काय पळून झालो का काय? हा पैसे काय करतोस? आणि कुणाचं दिल्यात तो तुझं बुडवायच्यात. शब्द काय? कोणाचं दिले? कुणाचे दिले. याला काय म्हणतात? याला म्हणतात अंगबळ, शरीरबळ. तिसरं बळ बुद्धिबळ. माणसं बुद्धीनं दुसऱ्यावर मात करतात. ऐका, एका श्रीमंताच्या घरात पार्टी होती. श्रीमंत होता. डिश चांदीच्या, चमचे चांदीचे, पेले चांदीचे, वाट्या चांदीच्या. जेवण मस्त झालं. एका माणसाने इकडं तिकडं बघताना बघितलं आणि गपचूप चमचा काढला आणि खिशात ठेवला. त्यानं खिशात ठेवलेला एकानं बघितला. आता आपली पद्धत काय आहे? भारतीयांची आपली पद्धत आहे, मला मिळालं तर नाही तर चालेल, पण तुला पटवून देणार नाही. ही आपली पद्धत आहे. जेवण झालं, बैठकीला बसले. काय म्हणला? साहेब, तुम्ही जादूचे प्रयोग बघितले लहानपणी. मला प्रयोग येतात माहीत आहे तुम्हाला? नाही, मला जादूचे प्रयोग येतात. माहीत आहे का? नाही. दाखवू का? दाखवा. सगळे म्हणले दाखवा. इथं दाखवतो. टेबलावर चमचा होता. उचलले बघा चमचा. हा चमचा मी माझ्या खिशात घातला तुमच्या सगळं. आता काय करणार? मी या चमच्याला ऑर्डर देणार. काय सांगणार? चलो 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 उनके जेब में जाऊ. म्हणला मी चमच्याला माझी ऑर्डर दिली. आता चमचा त्यांच्या खिशात गेला. आहे का नाही विचारा त्यांना. त्यानं काढून दाखवला आणि काय ऐकताय? ज्यानं हाणला होता त्याचा गेला
आणि ज्याला मिळाला नव्हता त्याला सगळ्यांच्या देखत बुद्धिबळ बुद्धिबळ एक धनबळ बोला 2 दुसरं शरीर अंगबळ तिसरं बुद्धिबळ आणि चौथं सत्ताबळ सत्तेमध्ये बळ आहे काम होत नाही डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन लावला मुख्यमंत्र्याला फोन लावल्यावर दुसऱ्या दिवशी तहसीलदार पळत आला आमच्याकडं तात्या काय काम आहे सांगा कोणतं बळ हे सत्ताबळ माझा मुद्दा लक्षात ठेवा आपण सर्वापेक्षा श्रेष्ठ असावं ही इच्छा त्याच्यासाठी कधी अंगबळ कधी धनबळ कधी बुद्धिबळ कधी सत्ताबळ पण या चारही बळातलं एकही बळ उपयोगाला पडत नाही कुठं मग ते नचले यातलं कोणतंही बळ चालत नाही म्हणून दासबोधामध्ये समर्थांची ओवी आहे एक समासाचा आहे वाचा त्या समासाचं नाव आहे मृत्यू लक्षण वाचा चांगलं वाचायचं बरं का काय त्यामध्ये ओवे आहेत मृत्यू न म्हणे हा गजपती मृत्यू न म्हणे हा हायपती हाय म्हणजे घोडा मृत्यू न म्हणे हा भूपती बरं मृत्यू न म्हणे पंडित मृत्यू न म्हणे खिंडित त्याच्यात एक ओवे आहे गेले बहुत बळाचे गेले बहुत काळाचे गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे बलवान गेले कालवान गेले कुलवान तेही गेले सगळे मौत ने जमाने को ए समा के खा डाला कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला याद रख सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से काली हाथ खाली थे बरोबर बरोबर नाही कबड्डी नाही आता वाजवा मी सांगतो याद रख सिकंदर आप अच्छे बजाते हो मगर हमारा भी कोई सुन दो थोड़ा सा बारीक बाजू एकदम बारीक वाजवा बारीक बाजू नकळत वाजवा आवाज आहे
तुमच्यावर तर आम्ही आहे आणि तुम्हाला क्रॉस करून कसं काय चालायचं जळात राहून माशाची. दोनों हाथ खाली थे अब वो ना हलाकू है और न उसके साथी है जम्बू जो अपोरस है और न उसके साथी है कल तक तो जो चलते थे अपनी शान शौकत शम्मा तक नहीं आज उनके कुर्बत पर. ऐका वेळ मिळावा ऐका चांगला आहे चांगला आहे ते ऐकावं. ही आजीर नादाची कवाली आहे आणि किती वर्षाची माहीत आहे तुम्हाला नाना? जी तुम्हाला माहीत नाही. जी 60 वर्षाची आहे. अरे बापरे. हो आमचं वय 10. माझं वय 10 होतं त्यावेळेला जी 1960च्या दरम्यान. जी आम्ही लहान होतो त्यावेळेला चौकात उभा राहून आम्ही ऐकायचो. असं आहे 3 गीतं बरं का अंकित बा 3 गीतं अमर झाली. एक अजीर नागाची कवाली हो 65 वर्ष झालं अजून स्टँडर्ड आहे. अजून आहे. दुसरं गीत रामायण. गीत रामायणाला 75 वर्ष झाली अजून जिवंत आहे. हां रामायण गाते स्वये श्री रामप्रभू ऐकती. कुशलव रामायण 2 बरं का अंकित महाराज. आणि तिसरं लता मंगेशकरांचं गाणं 1962 चीनच्या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला आणि युद्ध झालं दिवाळीत आणि 26 जानेवारीला लताबाईंनी हे गाणं लोकसभेत म्हणलं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढे भारताचा पंतप्रधान खिशातला रुमाल नाकाला लावून माझ्या अंगावर शहारे आल्यात ढसढसा रडत होता. हां अमर बरं का अमर. बोलो बोलो सब बोलो. तुम्हें पाठ है फिक्र मत करो तुम बोलने वाले हैं बोलो. ए मेरे वतन के लोग जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम बोला न जा उनको इसीलिए कहिए का जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. चांगलं आहे बरं का. असलं पाठ करत जा. महिला मंडळ असलं पाठ करावं. येऊ कशी तशी विना हा गा सर. करायचं काय कोणाला तसलं कशी तरी नांद. आता काय करता सांगा. आमच्या वाट्याला आलंय काही इलाज नाही त्याला. झालं का. जब घायल हुआ इमा खतरे में पड़ी संगीत दर करना हो गए अमर बलि जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो नाही सांगत. सगळं सांगत नाही. माझ्या पाठ आहे. सगळं सांगत नाही का सांगू नको. हे पाठ करणार नाही. नको आहे नको म्हणतात. एक ओळ ऐका चांगले ऐकण्यासारखे आहे. कोई सिख कोई जाट मराठा कोई गुरखा कोई मद्रास सरहद पे लड़ने वाला हर वीर
पुढचा शब्द ऐका ऐका. जो खून करा पर्वत ओ खून हिंदुस्तानी जो शहीद मेरे वतन के वाजू नको. हा वा मला लताबाईंचीच आठवण झाली. विषय काय? विषय विसरू नका. काय विषय? मौतने जमाने को हे समा के खा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला. यमाच्या जवळ कुठलेच बोल चालेल. शरीराचं बळ चालत नाही, संपत्तीचं बळ चालत नाही. संपत्तीवानाला यम नेत नसता तर आदानी आणि अंबानी मेलेच नसते. झालं का? तिसरं बुद्धिबळ. हां बुद्धिबळ. बुद्धिबळ काय? एका माणसाचा मृत्यू ज्योतिषकारानं सांगितला. काय सांगितला? साहेब राग मानू नका, पण तुमचं खाते उतारा महिन्याचाच आहे. श्रीमंत होता. गेला फायबरवाल्याकडं. म्हणला माझ्यासारखे 7 पुतळे करून दे. स्वतःसारखे 7 पुतळे केले आणि त्या पुतळ्यांना कापडं घातली आणि तसलीच कापडं स्वतः घातली आणि त्याच्यात जाऊन बसला पुतळ्यासारखाच. डोळ्याची पापणी बी हलत नाही. आणि यम आला. यमानं बघितलं लेका एकसारखे 8 डम्या ह्याच्या आणि आपलं कुठलं मग. यम बी चक्रात पडला. यमानं फोन लावला ब्रह्मदेवाला. साहेब तुमच्या फॅक्टरीमध्ये मिस्टेक झाल्या. काय? एकसारखे 8 डमे आहेत. ब्रह्मदेव म्हणला बावळ्या अरे आमच्या फॅक्टरीमध्ये एकासारखा दुसऱ्याचा अंगठा बी नसतो. आधार कार्ड ना. मग काय करावं लागतं? काय म्हणतात त्याला? लिंक करा. हां काय करायचं? लिंक करा. थांब एका अंगठ्यासारखा दुसरा अंगठा कुठं सांगायला लागलाय? म्हणलं बघायला या. ब्रह्मदेव बघायला आले. त्यांच्या लक्षात आलं बरोबर आहे गाड्या, पण तुला खरं सांगतो ह्याच्यातला एकच खरं आहे, बाकी 8 7 आपण शोधू द्या. थांब. ब्रह्मदेव गेले. बाळा शिल्पकारा तुझी बुद्धी मानली गड्या. आपलं मरण चुकवण्यासाठी स्वतःसारखे तू 7 पुतळे केल्यात आणि त्याच्यात जाऊन बसलाय. पण हे 7 पुतळे करताना तुझी थोडीशी चूक झाली. काय म्हणला? थोडीशी चूक झाल्याबरोबर हे म्हणला कोणती चूक झाली? हीच चूक झाली. हीच. या मला म्हणलं उचल. बुद्धिवान चालत. आता एकच राहिलं. एकच सत्ता. आता सत्ता आहे का? तुम्हाला पाठ आहे. दिवसा नको, रात्री नको म्हणा. रात्री नको. घरात, दारात, आत, बाहेर, खाली, वर, माणसाकडं, प्राण्याकडून, सजीवाकडून, निर्जीवाकडून, शस्त्रानं, अस्त्रानं. तुमचे भागवत पाठ ऐकलं राहा चांगलं. हे सगळं तुमच्या पाठ आहे ना. जी मी बोलते ते पुढचं पाठ नाही. जी पुढचं आहे का?
हिरण्यकश्यपून सांगितलं, तू निर्माण केलेल्या सृष्टीतल्या कोणत्याही प्राण्याकडून नको. काय राहिलं सांगा, काय राहिलं सांगा. तरी भगवंतांनी त्याला एवढी कर्म घातली. लोक म्हणले ब्रह्मदेवाना, अहो ते अमर झालं की. ब्रह्मदेव म्हणला काळजी करू नका, एवढी कर्म घातल्यात. तो ब्रह्मदेव म्हणला, माझं म्हातारं इतकं हुशार आहे, सगळी कर्म पूर्ण करून त्याला मारणार, तुम्ही काळजी करू नका. सगळी कर्म पूर्ण केली, सगळं सांगत नाही. मनुष्य नको, प्राणी नाहीच, निम्मा मनुष्य निम्मा असलं रूपच नव्हतं कुठं. बोला, मी सांगितलंय ब्रह्मदेवाला, तुझ्या सृष्टीतल्या कुठल्याही प्राण्यानं मरणार. भगवान म्हणले, बावळ्या, मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही, एका ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे. मारलं का नाही, मारलं का नाही. मग ऐका, हिरण्यकश्यपूची डाळ शिजली नाही, तुमची केव्हा शिजेल? नाही शिजणारा. माझं कीर्तनच झालं, मी लय लांब गेलो बोलता बोलता. कोणतंही बळ उपयोगाला पडत नाही. कुणापुढं? यमापुढं. आता ऐका, यमाचं बळ सगळ्यात आहे, आणि तो यमसुद्धा, यमाचं बळ बी कमी पडतं. कुठं? मियाची नेमिल्या साता काळू ग्रास तसे ये म्हणी ते पण झालं का. संदीपन ऋषींच्या पत्नीने सांगितलं, कृष्णा, आमचा मुलगा मेला रे, जमलं तर आणून दे. भगवान गेले समुद्राकडं, समुद्र बोलवलं, काय म्हणणं आहे, आमच्या गुरुचा मुलगा दे. समुद्र म्हणला, देवा, मी निमित्त मात्र आहे, पण मुलगा मी नाही मारलेला आहे, मारला यमानं. भगवान यमाकडे गेले, काय आज्ञा आहे, आमच्या गुरुचा मुलगा दे. यम म्हणला, देवा, घटनेप्रमाणे मेलेली माणसं परत जिवंत होत नाहीत. भगवान म्हणले, काय? घटनेप्रमाणे मेलेल्या माणसं परत जिवंत होत नाही, घटना दुरुस्त करून दे. दिली का नाही? म्हणून सगळ्यापेक्षा बळ जास्त यमाचं, यमापेक्षा परमात्म्याचं, आणि परमात्म्यापेक्षा तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. राहिलो निराळी ठेवून आशा. म्हणे आम्ही देवाहुनी बळी. आता लांबवत नाही. देव बळी का बळी बळी? देव बळी का बळी बळी? बळी बळी. हां, का बळी का बळी? देव 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 बळी फोड उभा राहिला का बळी देवा फोड उभा राहिला? बळी देवा. हां, देव बळी. देव बळी. देव बळीच्या दारात उभा राहिला. म्हणून तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्ही बलवान आहोत, बळीयाचे अंकित. अंकित बळीयाचे. तुम्हाला का म्हण लावलं? अंकित. हां, अंकित तुम्ही अंकित आहे म्हणून असं. म्हणा, चाल म्हणा. बळयाचे अंकित
सगळे बळीयाचे अंकित सगळे म्हणा संपलं कीर्तन संपलं. तुकोबाराने घोषणा केली, आम्ही बलवान आहे. पण कसं आहे, स्वतंत्र नाही, कोणत्या तरी बलवानाच्या अंकित आहे. बळीयाचे बळीया कोण आहे मग? बळीया माझा पंढरीराम. तू बळीया शिरोमणी आहेशी माझी पुढं तुम्ही काय म्हणला हो, आम्हाला कळलंच नाही. आहेशी माझी निघालो पाठी म्हणून आता कधी मनी असेल ते हो. बलवान बलवानाची संगत करा. लक्षात ठेवा, बलवानाची संगत केली ना की आपल्याकडे बळ येतं. अमात्याचे बळ अंकित अमात्याचे बळ रचिले सकळ बळीवंत जेने रचले. बळीवंत जेने रचिले सकळ बळीवंत जेने रचले. अमात्याचे बळ अंकिताशी अमात्याचे बळ अंकिताशी अमात्याचे बळ अंकिताशी. गजानन बुवा, मी तुम्हाला आत्ता ओळखलं, मगापासून ओळखलंच नाही. त्याच्यात नाव वाचलं
पण त्यांनी काय केलंय तो फोटो लय दिवसात दिलाय मागचा. हे आमचे जुने दोस्त आहेत बरं का. फार जुना शेवटी हो, फार जुना. यांचं आडनाव आहे खोंड. गजानन बुवा खोंड, गजानन महाराज. आमच्या भागात खोंड म्हणजे काय विचारा. आपल्या भागात खोंड म्हणजे दुसरं चौसं कोण म्हणतात त्याला कळणार नाही बरं का. आमच्या भागात खोंड म्हणजे तुमच्या भागात गोर गोर. जाऊ द्या. काय सांगितलं, बळीयाचे संपलंय, कीर्तन नाही करतले. बळीवंत ज्याने रचिले सकळ अंकित असे. आम्ही बलवान आहोत. बलवान म्हणजे काय, ऐका, बलवान म्हणजे मिळवणं म्हणजे गलवान नव्हे. मिळवण्यासाठी बळ लागत नाही, घालवण्यासाठी लागतं. मग लाताळीला संसार, नाताळीला संसार, नाताळीला संसार, नाताळीला संसार. केला क्षण उर्मीचा मार, केला क्षण उर्मीचा मार, नाताळीला संसार, नाताळीला संसार. तारेला संसार. मिळवण्यासाठी बळ नाही, घालवण्यासाठी. JCB पाहिजे ना, JCB काय करतं, काय करतं, उकरत नाही, वढतं. कशानं वढतं, खोऱ्यानं. वडायला बळ लागत नाही. स्वामी रामकृष्ण परमहंस एक श्रीमंत आला, महाराज मला तुम्हाला 500 रुपये द्यायचे आहेत. त्यावेळेला म्हणजे ही गोष्ट 100 वर्षाच्या मागची आहे. जी चांदीचे रुपये होते, 500 रुपये चांदीचे. परमहंस काय म्हणले, बाबा मला लागत नाही म्हणला, तुम्हाला लागत नाही, पण मी संकल्प करून आले तुम्हाला द्यायचं. रामकृष्ण परमहंस म्हणले, बाबा एवढा आग्रह का. तो म्हणला, माझा संकल्प आहे विरक्त मानाला द्यायचं. कोणाला. रामकृष्ण हसले, बावळ्या, जो विरक्त असतो तो घेत नाही, आणि जो घेतो तो विरक्त नाही. कशाला डोकं खातोय. ते मला एक काम करा, घ्या आणि कुठंतरी खर्च करा. रामकृष्णाने ओळखलं ही पिढा जायची. म्हणले ठीक आहे, ठेव खाली. पैसे ठेवले. विचारलं, आता पैसे कोणाचे, तुझे का माझे. तुमचे. मग तुमचे पैसे आहेत तर मी सांगल तसं खर्च करायला तुझी काय अडचण आहे का. नाही, उचल. त्याला काय वाटलं, म्हणतील एखाद्या वेळेस जगतापाडीच्या सप्त्यात नेऊन द्या म्हणून. रामकृष्ण काय म्हणले, नेऊन गंगेत टाक. शेजारी गंगा होती, नेऊन गंगेत टाक. तो काय म्हणला, गंगेत का टाकायचे. म्हणले पैसे माझे का तुझे. म्हणले तुमचे. माझे पैसे गंगेत टाकायला तुझ्या बापाचं काय जाते. उचलले बरं का पैसे, गंगेत नेले, धरले, पण धाडस झालं. हात कापायला लागला. परत आला, म्हणला महाराज धाडस होत नाही. रामकृष्ण म्हणले, लेका माझे पैसे टाकायला धाडस होत नाही, तुझे मला कसे दिसतील.
हे तुझे नाहीत, गोरगरिबाचे मुंड्या मुरगाळलेले आहेत. टाकायला धाडस लागतं. लाताळी लाट संसाराला लाच मारली म्हणजे काय? म्हणजे काय? तुकोबाराय सांगतात, जन तन धन. लात मारली म्हणजे जनाला लात मारली, तनाला लात मारली, तृणाला बी लात मारली. म्हणजे गवताला सुद्धा मन दाखवलं नाही. मग ज्याने संसार लाताळला, ज्याने जनाला आवेरलं, धनाला आवरलं, तनाला आवरलं, त्यांनाच अधिकार आहे. तुका म्हणे आता तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची आमाता. लाताळीला संसार, लाताळीला संसार. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली एकच प्रमाण देतो, एकच. कशावर? बळीवंत. बळी बळी. तुका म्हणे नाही मुक्ताचा मोकळी. कोण आहे साबळी? तुका म्हणे नाही मुक्तता बळी. हे मोकळी. मुक्ती मोकळी नाही कोणाच्या गळ्यात माळ घालायला. कोणाच्या गळ्यात माळ घालती? कोण आहे साबळी? निर्शेष देह. तुकाराम. सेवा संपली. आता पहिल्यासारखं लय बोलता येत नाही आणि म्हणून मी शक्यतो कीर्तन घेतच नाही. मी स्वतःहून लोकांना सांगायला लागलो, माझा कार्यक्रम ठेवू नका. बोलता येत नाही, उभा राहता येत नाही, कशाला चिमकी. पण सूळ महाराजांनी ऐकलं नाही. आमची सूळ महाराजांवर श्रद्धा आहे. मी माझ्या जीवनात ज्यांना मानतो त्या यादीमध्ये सूळ महाराजाचं नाव आहे. मी त्यांना खूप मानतो. जे चांगलं काम करतात त्यांना मानतोच मी. त्याला नाही म्हणलो पण ते म्हणले नाही, लोकांची लई इच्छा आहे. नाहीतर
जगतापवाडी कुठं आहे, काळी का गोरी, टिक्की का मोरी. मला माहीतच नव्हतं जगतापवाडी कुठं आहे. झालं का, जगताप, जगाला ताप देणारी. जगाला ताप देणार नाही, जगाचा ताप नाहीसा करणार. म्हणून तर एवढा मोठा सप्ताह. बाबा मी आलो, बघितलं तर या गावाच्या चारी बाजूला डोंगर आहेत. मी म्हणलं बाहेर कुठनं पडायचं कुणा ठाऊक. चारी बाजूला डोंगरात गाव आहे. काय डोंगर, झाडी नाही तेवढी. असो, दुष्काळाच्या पट्ट्यातलं गाव आहे. मुळात मान तालुका दुष्काळी, खटाव मान दुष्काळी, पण खटाव 50% आल्या जाग्यावर, मान अजून दुष्काळीच आहे. काय आमच्या अध्यात्मामध्ये म्हणतात, सीताबाईंनी छाप दिला म्हणतात. पण हा दुष्काळी भाग आहे. पण दुष्काळी भागातलं डोंगरातलं एवढंसं गाव एवढा चांगला कार्यक्रम करतं आहे, हे ऐकल्यावर मला वाटलं आपण नाही म्हणू नये. म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. चांगली संघटना केलेली आहे. मंदिर तर माझ्यापेक्षा वाढ आहे. केवढं मोठं मंदिर बांधलं आहे हे सगळं. आणि 50वं वर्ष म्हणजे तुमच्या शिंडीवरनं पाणी गेलं. पण यांनी सगळी संघटना उभी केली आणि सगळे कामाला लागले. म्हणून ज्यांनी कष्ट केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी काम केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी प्रचार केला त्यांना धन्यवाद, जे कीर्तन आले त्यांना धन्यवाद, जे घरात गप्प बसले त्यांना जास्त धन्यवाद. आम्ही तुकोबारांची गाथा छापल्या सार्थ, आणि त्याच्यातला अर्थ सगळ्यात चांगला आहे असा आमचा दावा नाही. पण आमचा प्रयत्न मात्र सगळ्यात चांगला आहे. प्रत्येक अभंगाच्या वर अभंगाचं हेडिंग दिले, त्यामुळे विषय लक्षात येतो. ठराविक अभंगाची प्रस्तावना दिल्या विस्तारपूर्वक. काही अभंगाचं विश्लेषण केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही चरणावरून अभंग सापडण्याची सोय आहे. आत्ताचं चरण तुका म्हणे नाही मुक्तता, कोण ऐसा बळी निरसे. कुठं आहे? आमच्या गात्यात सापडतं, अन्य कुठं सापडत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरात संग्रहाला ठेवण्याचा प्रयत्न करा. किंमत आहे 500 रुपये, पण पुस्तक आहे मोठं. त्या पुस्तकाच्या मानानं त्याची किंमत 800-900 आहे. पण आमची जी संस्था आहे त्या संस्थेचं ब्रीद आहे, ना नफा ना तोटा. नफा मिळवायचा नाही, तोटा करायचा नाही. 40 वर्ष झालं आम्ही काम करतो आहे याचा तो. 40 वर्ष. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 40 वर्षात आमच्या खात्यावर 40,000 सुद्धा बॅलन्स नाही. खोटं वाटलं तर उद्या फोन करा आमच्या सचिवाला, सुभाष पाटील सचिव आहेत. फोन करा आणि त्याला विचारा, म्हणा बॅलन्स किती आहे. बॅलन्स आला की चेक द्यायचा. म्हणून आमचा प्रयत्न चांगला आहे. म्हणून तुमच्या संग्रहाला ठेवण्याचा प्रयत्न करा. श्याम बुवा वायकर, तुका म्हणे हां तुका
लाताळीला संसार